वर्त रुजा अनाहई मोहत्रुट दहन ज्वरैहि गौरव अरुचि काठिन्यैहि विद्यात तत्र मलान क्रमात. ही उदावर्त रुजा आणि अनाह, नंतर मोह तृष्णा दहन दहन ज्वरैहि आणि नंतर गौरव अरुचि काठिन्यैहि ही जी लक्षण समुच्चय आहेत ती विद्यात विद्यात म्हणजे तुम्ही जाणार, हा विधिलिंग लकार आहे. विद्यात विद विद धातू आहे. विद ज्ञाने, हम विद्याम मी जाणेन. सह विद्यात तो जाणेल, तुम्ही जाणा, ते सांगताय. विधिलिंग लकार आहे. विद्यात विद्याताम विद्यु असं त्याचं प्रथम पुरुषाचं हे चालतं. तर विद्यात तत्र मलांक्रमात म्हणजे मलाचा क्रम जो आहे वात पित्त कफ त्यानुसार उदावर्त रुजा अनाह आणि अनाह ही सगळी वातापासून होतात लक्षणं. वाताची इन्व्हॉल्वमेंट असेल तर ही लक्षणं दिसतात. तृष्णा दहन ज्वरैही ही लक्षणं असतील तर ती पित्ताची समजायची. आणि गौरव अरुची काठिन्य ही सगळी लक्षणं काठिन्यही या लक्षणाद्वारे काठिन्यही तृतीय बहुवचन या लक्षणाद्वारे विद्यात तुम्ही जाणा. काय जाणा? तत्र मलान क्रमात त्या मलांचा क्रम म्हणजे वात पित्त कफ अशा तिन्ही मलांचा क्रम तुम्ही जाणा. तत्र प्लिहोदरामध्ये पृथक लक्षितान मलान ही पृथक झालेले पृथक झालेलं जी लक्षणं आहेत कोणाची? मलांची. वातादीन क्रमेण उदावर्तादीनाम वातादी लक्षण आहेत क्रमेण उदावर्ताची ती विद्यात म्हणजे जाणा. विधिलिंग लकार आशीर्वादासाठी आदेशासाठी लोट लकारासारखा पण प्रयोग केला जातो आदेश देण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्ही जाणा. तत्र उदावर्त रुजान अनाहई वातम विद्यात तिथे रुजा अनाह आणि वात अशा पद्धतीची लक्षणं जाणा. वाताची लक्षणं जाणा. त्रुट मोह दहन ज्वरैहि पित्तम विद्यात मोह तृष्णा दहन आग होणे दहन दह्यते दह धातू आहे तप्यते आग होणे ही पित्ताची लक्षणं तुम्ही जाणा. आणि गौरव अरुचिका गौरव अरुची आणि काठिन्य ही लक्षणं कफाची जाणा. कफम विद्यात असं त्यांनी लिहोदरामध्ये सांगितले. आता यकृत लक्षयती. आता आपण यकृताचं लक्षण सांगूया त्याविषयी भाष्य करूया. प्लीहवद दक्षिण पार्श्वात प्लीह जसं होतो प्लीह जसा च्युत होतो तसं दक्षिण पार्श्वात कुर्यात कृत अपि च्युतम कुर्यात अकृत अपि च्युतम की त्या स्थानात जो हे आहे कोण यकृत आहे कुर्यात यकृत अपि च्युतम त्या स्थानात यकृत अपि च्युतम त्या स्थानातून तो बाहेर पडतो. पार्श्वात हे सगळं पंचमी दाखवतात. पंचमी विभक्ती कशासाठी आहे? त्या स्थानापासून. अध्यापकात पृच्छामी त्या अध्यापकांपासून मी एका अध्यापकाला विचारलं. एकात अध्यापकात अहम पृच्छामी. वृक्षात फलम पतती वृक्षापासून फळ पडतं अशा पद्धतीने पंचमी विभक्तीचा वापर केला जातो. यथा पूर्वोक्तैहि हेतुभिः प्लीहा वाम पार्श्वी च्युतो विवर्धते. जसं पूर्व हेतू सांगितलेले आहेत त्या हेतूद्वारे प्लीहा वाम पार्श्वापासून विवर्धित होते वर्धमान होते. विवृद्धो भूत्वा अनंतरम उदरम आवयत आणि विवृद्ध होऊन ती नंतर उदर नावाचा व्याधी करते.
तद्वत यकृत अपि, त्याप्रमाणे यकृत पण दक्षिणात पार्श्वाच्युतम, दक्षिण पार्श्वापासून च्युत होऊन संवर्धते, त्यासाठी व ते वर्धन करतो. वर्धन करतं. वृद्धम स उदरम कुरुते, आणि मोठं होऊन ते उदर नावाचा व्याधी करतं. अथवा शोणितम स्वहेतो विवृद्धम यकृत विवर्धयेत, आणि किंवा शोणित जे आहे, रक्त जे आहे ते स्वहेतूंनी विवृद्ध होऊन, स्वहेतूने वाढून, स्वहेतूने दुष्ट होऊन यकृताचं वर्धन करतं. तच्च विवृद्धम उदरम आहोत, आणि त्याप्रमाणे ते विवृद्ध होऊन उदर निर्माण करतं. इति प्लिहोदर यकृतोदय इति प्लिहोदर यकृत उदरयोः सादृशम, की या दोघांमध्ये सप्तमी द्विवचन, या दोघांमध्ये हे सादृश्य आहे की ते दोघेही वाढतात, यकृतोदर आणि प्लिहोदर, आणि उदर निर्माण करतात. फक्त त्यांच्या जागा भिन्न भिन्न आहेत. बाकी दोन्हींचं हेतू पण एकच आहेत. रक्तदृष्टीने ते दोघेही पण वाढतात आणि त्या स्थानापासून ते च्युत होतात, विशिष्टेने वर्धन होतात, अशा पद्धतीने ते सांगतात. आता बद्ध उदरम लक्षयती. आता आपण 28व्या श्लोकाला आले. जे नवीन आहेत त्यांनी हे करा. 28वा श्लोक. व्यवस्था मी नीट करतो. परफेक्ट. 28वा श्लोक 12व्या चॅप्टरचा. कुठला या? छिद्रोदर. पक्ष्मवालैः सह अन्नेन भुक्तैः बद्धायने गुदै. पक्ष्मवालैः, मराठीमध्ये बालैः असेल है ना. पक्ष्मवालैः सह अन्नेन भुक्तैः बद्धायने गुदै दुर्नामभिः उदावतैः अन्यैः वा अंत्रो उपलोपीभिः. काय सांगितले त्यांनी की पक्ष्मबाल म्हणजे पापणीचे बाल, वाल, वाल म्हणजे केस, त्या केसाद्वारे वचा ब पण करतात काही जण. बालही, बाल पण शब्द संस्कृतच आहे. जो हिंदी मध्ये घेतलाय बाल, बाल पण संस्कृत शब्द आहे आणि वाल पण संस्कृत शब्द आहे. शक्यतो घोड्याच्या केसाला वाल म्हणतात. वाल, घोड्याचा जो केस आहे त्याला वाल म्हणतात. पण इन जनरल सगळ्या केसांनाही वाल म्हणतात. ठीक आहे. वाल हा पुल्लिंगी शब्द आहे. त्याची निरुक्ती बलिती, संवृण्णती, रक्षती अशा पद्धतीने आहे. जो डोक्याला बल देतो, जे डोक्याचं रक्षण करतो, जो डोक्याला संवृत्त करतो, असा तो वाल आहे. ठीक आहे. तर पक्ष्मयी वालही, जे केस जे आहेत त्याद्वारे, सह अन्नेन हे अन्नाद्वारे, भुक्तही खाऊन, खान्नाने ते पोटात गेले असता,
बद्ध आयने गुदे, की गुद आयन जे आहे ते बद्ध होतं. गुद आयन जे आहे ते बद्ध होतं. दुर्नामभिः, दुर्नाम म्हणजे अर्श. अर्शाचा आपण सिनॉनिम अर्शच्या चॅप्टर मध्ये बघितलं, 2-3 सिनॉनिम आलेली आहेत. त्याच्यात दुर्नाम हे अर्शाचं सिनॉनिम आले. दुर्नामभिः ही अर्शाद्वारे, उदावतैः उदावर्ताद्वारे, उदावर्ताद्वारे, अन्यैव अन्य काही कारणांमुळे, आंत्र उपलोभिभिः ही आंत्रामध्ये उपलोभ होतो, उपलोपी उपलोप होतो. म्हणजे काय होतो की आतड्याला ते चिकटतं किंवा आतड्यामध्ये अडकतो आणि त्यामुळे बद्ध गुदोदर अशा प्रकारची व्याधी होतो. वायू फिरतो, वायूला अवरोध होतो, अशा पद्धतीने या सगळ्या कारणांमुळे. वरचा पित्त कफान वृद्धा ही मल, वरचे म्हणजे मल, पित्त कफ हे काय कफान हे द्वितीय बहुवचन आहे ना. म्हणजे कफाला रुद्धा करोती, त्या सगळ्यांना रुद्ध करून. कुपितो अनिल, हा अनिल कुपित होतो. अपानो जठरम तेन, आणि तो जो वायू आहे अपान वायू तो जठरम तेन त्याद्वारे जठर सिहू म्हणजे करतो. काय करतो, दाह ज्वर त्रुट क्षवाहा, की दाह ज्वर तृष्णा आणि क्षवा म्हणजे प्रतिशय, अशा पद्धतीचा तो व्याधी करतो. कोण? कुपित झालेला वात. कशामुळे करतो की पित्त मल पित्त हे रुद्ध झाल्याने किंवा त्यांना रुद्ध करून अशा पद्धतीने तो करतो. त्याची कारण काय? वरची सगळी. कास श्वास उरुसदनम, कास श्वास उरुसदनम, कास होतो, श्वास होतो, उरु म्हणजे मांड्या, त्याचं सदन म्हणजे तुम्हाला सांगितलं की हे होणं, काय होणं, क्रियाहानी होणे. नंतर शिरोरुन नाभी पायुरूप, ही शिरभागी, हृदयभागी, नाभीभागी, पायुभागी वेदना होतात. मलसंग अरुची छर्दी, मलसंग निर्माण होतो, कॉन्स्टिपेशन निर्माण होतं, अरुची असतं, छर्दी असतं. उदरम मूढ मारुतम, उदर जे होतं ते कशाने होतं? मूढ मारुताने. मूढ याचा अर्थ जो व्यवहारात आपण घेतलेला मध्ये सांगितलं की विचित्र, जी त्याला गती हवी ती गती न मिळवणं. मग त्याचे 2-3 वेगवेगळे अर्थ लोक घेतात. की तो मूढ होणे म्हणजे गती वाढणे पण घेतात, मूढ होणे म्हणजे गती थांबणे पण घेतात, मूढ होणे म्हणजे अडकणे पण घेतात, मूढ म्हणजे वेडा, अशा पद्धतीने. मूढ मारुतम, स्थिरम स्थिर, नील अरुण सिराराजी, की तिथे स्थिर अशा निळ वर्णाच्या, अरुण वर्णाच्या सिराराजी, नद्ध म्हणजे त्या पूर्णपणे व्याप्त होतात चारी बाजूने अशा, नद्ध व्याप्त होतात. नद्धम अराजीवा, किंवा त्या होतही नाहीत, किंवा त्या सिरा निर्माण होतही नाहीत, त्या होतात किंवा होतही नाहीत. नाभे उपरी च प्रायो, नाभीच्या वर साधारणतः प्रायो जनरली गोपुच्छाकृती जायते, गायीच्या शेपटासारखी आकृती निर्माण होते. गोपुच्छाकृती जायते, गायीच्या शेपटासारखी आकृती निर्माण होते. हे आहे छिद्रोदर. का वाचतोय आता? पक्ष्माणी च बालाश्च पक्ष्म बालाहा, पक्ष्माची पापणीचे केस म्हणजे
वापणीची केस म्हणजे पक्ष्म व्हा लागतात. द्वंद्व समास. तैहिर अन्नेन सहभुक्तैहि, त्याद्वारे अन्नासह जे खाल्लं जातं त्या पद्धतीचं खाल्लं जातं. बद्धायने गुदे सती अपानो वायुर्विगुण, की बद्धायन होऊन अपान वायू विगुण होतो, कुपित होतो. कुपित जठरम करोती, आणि उदर निर्माण करतो. बद्धम अयनम द्वारम पुरुषानीलवाही, बद्धम अयनम अयन बद्ध अयन करतो म्हणजे द्वार जे आहे पुरुषानील वाहिनी, पुरुष आणि अनिल वाहिनीचं जे द्वार आहे, गुद जे आहे तो बद्ध करतो. यस्य तद एवं विधे गुदे, की त्यालाच तद एवं, की त्यालाच आपण गुद जे म्हणतो, त्यालाच आपण जे गुद म्हणतो ते द्वार ते बंद करतो. तथा दुर्नाम भी गुदे बदायने, तथा दुर्नाम म्हणजे अर्षाद्वारे ही गुद जे आहे ते बद्धायन होतं, बंद होतं. तथा उदावतही बद्धायने, आणि उदावर्ताद्वारे वायूवर फिरल्याद्वारेही बंद होतो. तथा अन्येही वा, अन्य काही कारणे असतील जी अंत्रोह उपलेपी भी, की अंतराला उपलेप करणारी जी काही अन्य कारणे जी आहेत, त्या कारणाद्वारेही उपलेपी भी, जी उपलेप करतात त्या कारणाद्वारे उपदेही भी, त्या कारणाद्वारे दध्य ओदन, दधी ओदन, दधी म्हणजे आपलं दही, ओदन दही भात खाणं, दध्योदन, दधी ओदन, दध्योदन दही भात, दध्योदन. माश म्हणजे आपलं उडीद, माश. उमादी भी, उमा म्हणजे काय, जवस. उमादी भी, या सगळ्या अशी जी काही कारण आहेत त्या कारणाद्वारे काय होतो, अंतरामध्ये उपलेप निर्माण होतो. अंतरामध्ये उपलेप निर्माण झाल्यामुळे वायूला विगुणित गती मिळते आणि वायू वर फिरतो. अशा पद्धतीने गुदे बद्धायने अपानो जठरम करोती, अशा पद्धतीने गुदबद्धायन होऊन अपान वायू हा उदर निर्माण करतो. किम कृत्वा, काय करून, वरचा पित्त कफान वृद्धा, की मल, पित्त आणि कफ यांना अवरुद्ध करून तद्वद बद्धोदरम उच्यते, तद्बद्धोदरम उच्यते, की त्याला बद्धोदर असं उच्यते. तद्बद्धोदर उच्यते, त्याला बद्धोदर म्हणतात. तेन बद्धोदरेण, त्या बद्धोदराने दाह, ज्वर, त्रुट, क्षव, शिहू, की त्या बद्धोदराद्वारे दाह, ज्वर, त्रुट, शव ही लक्षणं दिसतात. ताप येतो, आग होती शरीराची, तहान लागते, सर्दी होते. तथा कास श्वास उरु सदनम, कास, श्वास, उरु म्हणजे ज्या मांड्या आहेत त्याच्यामध्ये सदन होतं, म्हणजे क्रियाहानी होते, गळून पडतात त्या. शिरोवरून नाभी वायुरुक, की शिरप्रदेशी, हृदय प्रदेशी, नाभी प्रदेशी, वायू प्रदेशी काय होतं, वेदना होतात, वेदना त्यात. तथा मलाना मूत्रपुरुषादीनाम संगा, मलांचा मूत्रपुरुषादीनांचा संघ म्हणजे अप्रवर्तन होतं. अरुचिस्ततः म्हणजे छर्दी निर्माण होते. तथा उदरम
मूढ मारुतम भवेत, आणि त्या उदरामध्ये मारुत जो आहे तो मूढ होतो, अडकतो, किंवा तो त्याची वेगळी कामं वेगळी करतो अशा पद्धतीने. मूढ हो बहिर्निस्तरण रूपो मारुतो यस्मिन तदेव. मूढचा अर्थ यांनी सांगितलंय अरुंधतांनी की तो बहिर्निस्तरण रूप, बाहेर पडणारा असा तो, सतत तो बाहेरच पडत राहतो. हा मारुतो यस्मिन तदेव, ज्यामध्ये पडतो तो सतत तो बाहेरच पडतो असा जो वायू आहे तो मूढ वायू असं त्यांनी सांगितलेलं आहे. मूढ वायू मूढ मारुतत्वस्य सामान्य लक्षणे नैव न एव गृहीतत्वाद पुनर्ग्रहणम अतिशयार्थम. हा तर मूढ वायूचं जे सामान्य लक्षण आहे की तो बाहेर पडतो, एक तर त्याचा अडकून राहतो, किंवा हे जे काही लक्षणं आहेत ती सामान्य लक्षण न घेता, म्हणजे जे लक्षण आधी सांगितलेलं आहे मूढ, तसं सामान्य लक्षण न घेता गृहीतत्वाद पुनर्ग्रहणम अतिशयार्थम, ते अतिशय मोठ्या प्रमाणात असं लक्षणे घ्यायला पाहिजे. बाहेर जर पडत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, अडकत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात अडकतो, अशा पद्धतीचं लक्षण ते अतिशयने घ्यायला पाहिजे, सामान्य लक्षण घ्यायला नाही पाहिजे. तथा स्थिरम अचलम तथा नील अरुण शिरा राजीभी नद्धम, की तिथे निळ्या कलरच्या अरुण कलरच्या अशा शिरा उत्पन्न होतात. नद्धम म्हणजे व्याप्तम, अथवा अराजिस्यात, किंवा त्या शिरा ज्या आहेत त्या होतच नाहीत. तच्च उदरम प्रायो नाभेर उपरिष्टाद गोपुच्छाकृती जायती, की या उदरामध्ये जनरली नाभी जी आहे ती गोपुच्छाकार अशी होते. यथा 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 ऊर्ध्वम तथा तथा सूक्ष्मम इत्यर्थः. जशी जशी ती वर जाईल तशी तशी ती सूक्ष्म असं त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. अनेन अस्य संस्थानम उक्तम, की अशा अनेक प्रकारे त्याचं त्या बद्धोदराचं आम्ही संस्थान सांगितलेलं आहे. संस्थान म्हणजे त्याची आकृती सांगितलेली आहे. अधुना छिद्रोदरम लक्षयति, आम्ही छिद्रोदर सांगतोय. अस्त्यादी शल्यैहि, अस्त्यादी जी शल्य आहेत, अस्थि किंवा अशी माशाचा काटा जाणं, किंवा काही मांसाचा तो हाड जाणं, अशा प्रकारे अस्त्यादी शल्यैहि स अन्नैहि, अन्नासह चेत भुक्तैहि अति अशनेन वा, की अस्त्यादी शल्याद्वारे स अन्नेही अन्नासहित, चेत म्हणजे जर, भुक्तेही की खाल्लं गेलं, अति अशनेन वा मोठ्या प्रमाणात खाल्लं गेलं तर, अतिशयन वा अति अशनेन वा, चेत चेत आणि नो चेत असं अव्यय करतात की हे करताना. अहम अत्र उपस्थाप्य अहम अत्र उपशयामी चेत पठामी नो चेत न पठामी. मी ते बसलो तर वाचीन, नाही बसलो तर नाही वाचणार, अशा पद्धतीने चेत नो चेत वापरतात. भवन्तः मम पुरतः भवन्तः सर्वं शृणोति चेत अहम पठामी नो चेत न पठामी. तुम्ही माझ्यासमोर ऐकत असाल तर मी वाचतो, नाही तर मी नाही वाचणार असं. तर हे काय सांगितले की तसं अशा पद्धतीचं अन्न खाल्लं तर, किंवा जास्त प्रमाणात खाणं झालं तर भिद्यते पच्यते वा आंत्रम, जे आंत्रम काय होतं, भिद्यते. भिद्यते म्हणजे त्याला होल पडतं, भेदन होतं तिथं. पच्यते म्हणजे त्याचं पाचन होतं, तिथे ते सडतं.
जे तुम्ही टायफॉइड मध्ये जे बघता तुम्ही ते पच्चते आहे है ना. आणि परफोरेशन मध्ये जे बघता काहीतरी पिन बिन जाऊन तिथं बोग पडत असेल तर ते बीज आहे. त्यामुळे टायफॉइडचं कॉम्प्लिकेशन हे आहे, काय आहे असायटिस आहे. ठीक आहे. असायटिस आहे म्हणण्यापेक्षा परफोरेशन आहे कोणाचं, टायफॉइडचं कॉम्प्लिकेशन. म्हणून टायफॉइड मध्ये बी कॉम्प्लेक्स दिलं जातं. त्यासाठी दिलं जातं म्युकोझल मेम्ब्रेन चांगली तयार होण्यासाठी. जे जनरल प्रॅक्टिस करत असतील त्यांना माहिती आहे सगळं. 14 दिवसाचा कोर्स दिला जातो. त्याच्यात एक अँटीबायोटिक, एक बी कॉम्प्लेक्स, एक अँटासिड अशा पद्धतीने दिलं जातं. फ्लाश शेप अल्सर होणं, तिथे अल्सर होतात आतड्यामध्ये असे फ्लाश शेप आणि त्याचे डीप 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 जात जात आतडं फाटत. अशा पद्धतीने होतं ते पच्चते. अशा पद्धतीने पच्चते. वा अंतरम तच्छिद्रैहि स्त्रवन बही, आणि त्या छिद्रैहि त्या छिद्राद्वारे छिद्रैहि त्या छिद्रांद्वारे स्त्रवन बही बाहेर स्त्रवन होतं. काय स्त्रवन होतं? आम एव गुदाद इति, आम एव गुदात इति ततो अल्पाल्पम सविड रसहा. सविड रस जो आहे मलाचा जो रस आहे कसा आमयुक्त असा, पक्व झालेला नाही असा. अल्पाल्पम तो कसा स्त्रवन होतो? तो अल्पाल्प थोडा 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 त्या खोलमधून बाहेर पडायला लागतो अंतराच्या. लक्षात. तुल्य, तुल्य म्हणजे समान. कुणपगंधेन, कुणपगंधेन, कुणप म्हणजे एकदम घाण वास, प्रेतासारखा जो वास असतो कुणप, चढलेला वास. ज्यांनी परफोरेशनचे ऑपरेशन केले त्यांना माहिती असेल तो वास कसा असतो. तर मास्क लावून पण 2 दिवस तो वास जात नसतो आपल्या नाकातून. असा तो वास असतो. ज्यांनी केले आहेत ऑपरेशन त्यांना माहिती आहे. परफोरेशन असलेल्या पेशंटची ज्यावेळी तुम्ही ऑपरेशन करता, आतडं ज्यावेळी ते बाहेर काढता, शोधता ते होल कुठे आहे, त्यावेळी ते सगळी ती घाण ज्यावेळी आपण हे करतो तर तो वास जो असतो अतिशय सडल्यासारखा वास असतो, खूप घाण वास असतो. 2 दिवस जेवण जात नाही एवढा तो वास नाकात बसलेला असतो. तर ते कुणपगंधेन पिच्छिलाहा, तो पिच्छिल असतो. पीतलोहिताहा, पिवळा आणि लोहित असा असतो. शेषश्च आपूर्य जठरम, की तो शेवटी सगळं जठर जे पूर्ण भरतो. आपूर्य, आपूर्य म्हणजे शेवटपर्यंत है ना. आकंठपान म्हणजे पूर्ण कंठ भरेपर्यंत है ना. ज्वरितान उपवास येत. कधी करायचा उपवास? पाचन कधी करायचं? तर ते पूर्णपणे पाचन होईपर्यंत है ना. तशा पद्धतीने आपूर्य म्हणजे पूर्णपणे ते जठर भरतं. जठरम घोरम आवहेत, आणि असं ते जठर उदरव्याधी, हा घोर असा उदरव्याधी होतो. वर्ध येत अधो नाभीर आशु, आणि तो वर्धन होतो अधो अधो नाभी, म्हणजे नाभीच्या खाली वाढतो. आशु च अति जलात्मताम, की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जल भरतं आणि आशु एकदम फटाफट भरतं असं. उद्रिक्त दोषरूपम च व्याप्तम, आणि उद्रिक्त झालेले, दूषित झालेले, दोषरूप असे व्याप्तम च श्वासत्रुट भ्रमेही, आणि त्यामध्ये श्वास तृष्णा भ्रम अशी लक्षणं दिसतात. छिद्रोदरम इदम प्राहु, छिद्रोदर याला विशेष करून म्हणतात, प्रकृष्टेला म्हणतात. इदरम प्राहु
परिस्त्रावी इति च अपरे, आणि याला परिस्त्रावी म्हणतं कोण? च अपरे, काही जण. अपरे न परे, आपले नाही, ते दुसरे जे आहेत ते. हा, ते त्यांना परिस्त्रावी असं पण म्हणतात. कोणाला? छिद्रोदराला. टीका वाचतो अरुण दत्ताची. अस्ति तृण कंटक पाषाण. अस्ति म्हणजे अस्ति, तृण म्हणजे गवत, कंटक म्हणजे दगड, पाषाण सॉरी कंटक म्हणजे काटा, कंटक म्हणजे काटा, पाषाण म्हणजे दगड, धातू, पाषाण धातू म्हणजे दगडासारखा दगड किंवा तो धातू किंवा कुठलाही धातू अशा पद्धतीनं. शृंग म्हणजे शिंग, दारव्यादी, दारव म्हणजे लाकूड, दारव म्हणजे लाकूड, आपण हे म्हणतो ना देवदारू, है ना, दारू म्हणजे लाकूड. दारव्यादी शल्यही, या प्रकारच्या शल्याद्वारे, त्या प्रकारच्या शल्याद्वारे, स अन्नेही अन्नाद्वारे, अन्नासहित असलेलं, स भोजनेन भुक्तैही, असं भोजन असलेलं खाल्ल्याद्वारे, अथवा अतिशयेन किंवा अतिशयेन, अतिमात्र भोजनेन, अतिमात्र भोजनेन, यद आंत्रम भिद्यते, की जेव्हा आंत्र भिद्य होतं, त्याला फुटतं, सच्छिद्रम संपाद्यते, की त्याच्यामध्ये छिद्र निर्माण होतं, सच्छिद्रम संपाद्यते, तथा पच्यते, किंवा त्याचा पाक होतो, पाकम याती, किंवा त्याचा पाक होतो, तच्छिद्रश्च आंत्रछिद्रैहि भेदो उत्पन्नैहि, त्यामध्ये भेद उत्पन्न होतो, त्या छिद्रामध्ये छिद्रैहि भेद उत्पन्नैहि, पाकतो वा, की पाकापासूनही किंवा पाकापासूनही होऊ शकतो. बहिराम एव, बहिर आम एव, बाहेर, आम एव, आम म्हणजे अपरिपक्व एव, अपरिपक्व असा, सविड्रसा, की जो मलाचा जो रस आहे, मल जो आहे तो, स्त्रवन न अल्पम, स्त्रवनम न अल्पम, अल्पम एव गुदेद इति आयाती, की अगदी थोडा थोडा अशा पद्धतीने तो, नऊ काय लिहिले इथं, डबल न नाही पाहिजे होता, स्त्रवन अल्पाल्पम एव असं पाहिजे होतं, है ना, नाहीतर मग न अल्पाल्पम एव होते. तर षड सविड्रसः स्त्रवन अल्पाल्पमेव गुदात इति, म्हणजे गुदापासून, गुदात पंचमी एकवचन, गुदात इति आयाती, गुदातून तो बाहेर पडतो. तुल्य म्हणजे सदृश, कशासारखा असतो तो? कुणपगंधेन म्हणजे शवगंधेन, सडलेल्या बॉडी सारखा असा. तथा पिच्छिलाहा पीतलोहितश्च वर्णेन, तो पिच्छिल असतो किंवा पीतलोहित वर्णाचा असतो. शेषश्च रसो यो गुदान न आगच्छति, तो शेष रस आहे तो गुदातून येत नाही, तो काय होतो? जठरम आपूर्य आपूरयित्वा, सगळंच काही गुदातून तो येत नाही तो, नाहीतर मग काय, मग असायटिस बरं व्हायला किती सोपं असतं, हे की नाही, सगळं गुदातूनच आलं असतं आणि मग असायटिस बरा झाला असतं. तसं नाही, शेष रस तो आहे तो गुदात न आगच्छति, गुदातून बाहेर पडत नाही. तर जठरम आपूर्य, तो जठरामध्ये आपूर्य भरतो. घोरम म्हणजे कष्टतर, घोरम म्हणजे कष्टतर, जठराख्यम व्याधी कुर्यात, असा जठराचा व्याधी निर्माण होतो. तत् उदरम, त्याला म्हणतात उदर. अधोनाभी वर्धयेत, की अधोनाभी, नाभीच्या खाली असा तो वर्धन करतो, म्हणजे वृद्धी गच्छेत. वर्धी चुरादी, वर्धी हा जो शब्द आहे, वर्धी, वर्धी हा जो शब्द आहे तो चुरादी ह्याच्यातला आहे, गणातला आहे. संस्कृत मध्ये जे धातू आहेत, आत्मनेपदी परस्मैपदी जे धातू आहेत, त्या धातूंचे 10 गण केले
आणि त्या गणामध्ये ते धातू येतात. तसा हा वर्दी जो धातू आहे, तो वर्दी हा जो शब्द आहे तो चुरादी गणात येतो. चुर म्हणजे चोरणे, चोर येती, चोरता, चोरयंती, चोरणे. आता या गणातला तो वर्दी हा शब्द येतो. ठीक आहे, असं ते सांगता येत आहे. तथा आशु म्हणजे शीघ्रमेव जलात्मताम जलोदरतु एवं इति, ही जलोदर निर्माण होतं. उद्रिक्त म्हणजे दोष रूपम च, असं दोष रूपम असं सगळं. उद्रिक्त म्हणजे अधिक, अधिक दोषयुक्त असं. दोषाणाम वातपित्त कफानाम, वातपित्त कफांचं षष्टी बहुवचन, वातपित्त कफांचं रूपम आकृती जी आहे, यस्य तदैवम, ती जी आकृती आहे ती काय आहे. तथा श्वास त्रुट भ्रमई व्याप्तम इदम उदरम छिद्रोदरम प्राहुर आचार्य. असं श्वास तृष्णा भ्रम या सगळ्याने व्याप्त असलेलं हे उदर, इदम उदरम, हे उदर छिद्रोदर असं म्हटलं जातं. प्राहु जनरली सगळ्या आचार्याद्वारे हे म्हटलं जातं. अपरेतु आचार्य, जे अन्य आचार्य आहेत त्याद्वारे परस्त्रावी इति आहू, त्याला परिस्त्रावी असं म्हटलं जातं या उदराला. आणि हे छिद्रोदर आहे असं ते आहे. आता पुढचा श्लोक घेऊया. अतः उदकोदर दर्शनार्थम आह. यथा मी उदकोदर म्हणजे जलोदर. आता आम्ही उदकोदर दर्शन, आता आम्ही जलोदराची लक्षणं सांगत आहोत. ठीक आहे. 36 श्लोक आहे. प्रवृत्त स्नेहपानादी, प्रवृत्त म्हणजे प्रवृत्त झालेला, स्नेहपानादी म्हणजे स्नेहपान करण्यासाठी, स्नेहपान केलेला अशा पद्धतीने. सहसा आम, सहसा तो सहसा आला आणि इथं आ आला म्हणून तो जो झाला तो 3 मात्रेचा झाला. सहसा आम अंबुपान, आम अंबू पायीनहा, की आम अंबुपान म्हणजे थंड पाणी, ज्या पाण्यावर संस्कार केले नाही, जे पक्व केलेले नाही, असं आम अंबुपान पिलं त्याने, कोणी स्नेहपान केलेल्याने. सहसा, सहसा म्हणजे एकाएकी, एकाएकी असं थंड पाणी पिलं. तर अति अंबुपानान मंदाग्नी, की अति अंबुपानाने, अति अंबुपानात, अति अंबुपानापासून मंदाग्नी, मंदाग्नी होतो. आणि क्षीणस्य अति कृशस्य, कोणामध्ये क्षीण झालेल्यामध्ये आणि कृश झालेल्या व्यक्तीमध्ये स्नेहपान करताना त्याने जर अतिशय पाणी पिलं तर त्याचा अति अंबुपानामुळे अग्निमंद होतो त्या व्यक्तीचा, क्षीण असेल किंवा अतिकृश असेल अशाचा. वृद्धा अंबुमार्गा अनिला कफश्च जलमूर्छिता, जलमूर्छिता लिहिले हे नाही, जलमूर्छिता म्हणजे कफ, हा कफाच जल कफश्च, कफाच, तर तो अनिल अंबुवाहिनी विरुद्ध करून कफाला जलमूर्छित करतो. कफा जलमूर्छित असा कफ, जलमूर्छित असा कफ म्हणजे ज्याच्यामध्ये जलीय अंश जास्त आहे असा कफ वर्ध येता तद एव अंबू, की वर्धन होतं कोणाचं, तद एव अंबू त्या पाण्याचं. तत्स्थानात उदराश्रितो, आणि ते उदराश्रित होतो, ते जे स्थान आहे जलमूर्छित झालेला कफ, असं
जे स्थान आहे तो काय होतो, उदराश्रित होतो. ततः स्याद उदरम, ततः त्या उदरामध्ये उदराचं तृष्णा गुद स्तृती रुजान्वितम, ही तृष्णा निर्माण होते. तृष्णा निर्माण होते. गुद स्तृती म्हणजे गुदातून स्राव येतो आणि रुजान्वितम आणि वेदना असतात. श्वास श्वास अरुची युतम, श्वास श्वास आणि अरुची युतम, अरुचीनी युक्त असं. नाना वर्ण सिरात सतम, की नाना वर्णाच्या सिरांनी व्याप्त असं. तो या पूर्ण धृती स्पर्श, की त्याचा स्पर्श करत असतो तो या पूर्ण पाणी भरलेल्या रबराच्या चामड्याच्या पिशवीसारखा. धृती स्पर्शम प्रक्षोभ वेपतू, शब्दम प्रक्षोभ वेपतू. प्रक्षोभ म्हणजे मोठ्या प्रमाणात, वेपतू म्हणजे कंप असतो, त्या पोटाला मारलं की असं व्हायब्रेट होतं अशा पद्धतीने. वेपतू हा काय सार्वदेहिक लक्षण नाही, स्पर्शमय लक्षण आहे. नंतर दकोदरम महास्निग्धम, असं ते उदक जे आहे ते महास्निग्ध असं असतं. आणि स्थिरम आवृत्त नाभियत, नाभितत, आणि तो नाभीला आवृत्त करतो. स्थिरम आवृत्त नाभी, नाभी काय होते, आवृत्त होते. आवृत्त होते म्हणजे काय, गोलाकार अशा पद्धतीने होते. आपली जी नाभी डिफॉल्ट नाभी आहे ती दक्षिणावृत्त उन्नतोदर असं आपलं हे असतं वर्णन. स्वस्थ पुरुषाचं वर्णन जे आहे ना केलेलं आहे ते चरकाचार्यांनी केलेलं आहे, सुश्रुताचार्यांनी केले. तर ते दक्षिणावृत्त उन्नत उदर, दक्षिणावृत्त नाभी आणि उन्नत असं पोट, म्हणजे सिक्स पॅक जे आहे ते आयुर्वेदाला नाही अपेक्षित आहे. पोट हे उन्नत थोडं असायला हवं अशा पद्धतीचं. बर, तर हे झालं, काय झालं, हा वाचलो आपण, जलोदर वाचलो. त्याची टीका वाचूया. प्रवृत्तम, प्रवृत्तम म्हणजे आरब्धम, आरब्ध झालेलं. स्नेहपानादी येन, स्नेहपानादीद्वारे ते, येन म्हणजे ते, सह प्रवृत्त स्नेहपानादी, ते प्रवृत्त स्नेहपानादी आहे. जे स्नेहपानाने आरब्ध झालेले आहेत ते प्रवृत्त स्नेहपानादी आहेत. आदि ग्रहणात वमनादिकम कर्मम पंचविधम गृह्यते. आदि शब्द जे आहेत त्यात पंचविध पंचकर्म जे आहेत, पंचविध कर्म जी आहेत ती तुम्ही ग्रहण करा, ती जाणा. तस्य तथा भूतस्य, त्याचं तथा भूतस्य, भूतस्य अर्थ नरस्य, त्या माणसाचं. सहसा आंबुपायीना, त्याने अचानक पाणी पिलं. सहसैव अपक्व पानीय यस्य, तथा की त्याने असं थंड पाणी पिलं अचानक असं. तथा मंदाग्नी, त्याचा मंदाग्नी जो आहे म्हणजे नष्टवन्नी, अग्नी जो नष्ट झालेला आहे. तथा क्षीणस्य, क्षीणस्य म्हणजे काय, की विशिष्ट व्याधी क्रांततया, विशिष्ट व्याधीने क्रांत झालेला, तया म्हणजे त्याद्वारे. धात्व पचय, धात्व पचयवत, हा तिथे धातूंचं पाचन झालेलं आहे असा. तथा अतिकृशस्य, तथा तो अतिकृश झालेला म्हणजे अनशनादीन क्षीणमेध मांसस्य, की अनशन त्याने केलेला आहे, जेवलाच नाहीये तो, आणि ज्याचा क्षीण मेधमांस झालेला आहे तो, त्याला म्हणतात पुरुष. एवं विधस्य, या सगळ्या प्रकारचे पुरुषस्य, ह्या सगळ्या प्रकारच्या पुरुषांचं अति अंबुपानापासून अंबुमार्गाचं म्हणजे तोय वाहिनी श्रोतांचं वृद्धा अनिलहा कपश्च, ही अनिल आणि कफ मार्ग त्यांचा वृद्ध करतात.
किं भूताः जलमूर्छिताः, किं भूताः कशा प्रकारे जलाचं मूर्छन करून जलमूर्छिताः, तोय मिश्रिताः की ह्यांच्यामध्ये तोय मिश्रित होतो. ताव उभौ, उभौ म्हणजे दोघही, ताहा उभौ, ताऊ उभौ, ताऊ उभौ, वात कफौ, वात कफ दोघही, जलमूर्छिता उदराश्रितौ, जलमूर्छित अशा उदराश्रितामध्ये, तदेव अंबू तत्स्थानात त्या स्थानापासून, उदक स्थानात क्लोमतो, उदक स्थानापासून क्लोमापर्यंत, क्लोमतो बद्ध येताम, सॉरी वर्ध येताम की वर्धन होतं पोट, कुठून उदरस्थानापासून क्लोमापर्यंत वर्धन होतं. ततः अनंतरम उदरम स्यात्, आणि त्यानंतर उदर हा व्याधी होतो. तृष्णादियुतम तथा कासादियुतम तथा नाना वर्णाभिही, की तृष्णादियुतम किंवा तृष्णादी लक्षणायुक्त असे असा किंवा कासादियुत लक्षणयुक्त असा, नाना वर्णाभिही नाना वर्णांनी युक्त असा, अनेक वर्णाभिही स्थिराभी अनेक वर्णांच्या स्थिराद्वारे स्थिरायुक्त होऊन, तथा व्याप्त तो पूर्ण व्याप्त होतो. तोय इत्यादी, तोय म्हणजे पाणी, तोय तोय इत्यादी. शब्दस्य प्रक्षोभा, शब्दस्य प्रक्षोभा म्हणजे सौरंभा, शब्द प्रक्षोभा, संरंभाचा अर्थ सुरुवात है ना. तर शब्द प्रक्षोभा की शब्द तिथे निर्माण होतो, शब्दाचा प्रक्षोभ होतो, तिथे शब्द ऐकायला येतो श्रवणाद्वारे. वेपथू म्हणजे कंप निर्माण होतो. स्पर्शश्च शब्द प्रक्षोभा, वेपतुश्च तत् एवं. ही वेपतू जे आहे, आपण वेपतू जे कंप विंप म्हणतो, ज्वरामध्ये वेपतू जे आलेला आहे कंप, तो इथे वेपतू हा काय आहे की हा स्पर्शयुक्त वेपतू आहे. आपण ज्याला टॅपिंग करतो मुद्रामध्ये, परकशन ज्यावेळी करतो ऍसायटिस मध्ये, ते जसं मॉडर्नने सांगितलेलं आहे की इथे या साईडला उजव्या साईडला सपोज आपण असं परकशन केलं, मारलं, तितकी मारली, आहन केलं, तर त्या साईडला जाणवतं, वेव्ज जाणवतात. लक्षात, हे आपल्याच शास्त्रात दिलेलं आहे सगळं. तर अशा पद्धतीचा हा स्पर्शश्च शब्द प्रक्षोभश्च वेपतुश्च एवं, हा स्पर्शयुक्त वेपतू आहे. असा कंप सुटत नाही, जसं आपण वेपतूचा सामान्य लक्षण जसं बघतो तसं नाही. हे इथं टिचकी मारली पोटाला की तिकडे त्या साईडला व्हायब्रेशन होतो, अशा पद्धतीने. तोयेन पूर्णा, तोय पूर्णा की पाण्याने भरलेला असा तोय पूर्णा, तोय पूर्णा माता म्हणजे जणू काही त्याला फुंकलेलं आहे त्याच्यात पाणी, अशा पद्धतीचा. सा असो धृतीश्च तोय धृती, की त्याच्यामध्ये असे धृती म्हणजे पाण्याची पिशवी अशी भरलेली आहे, अशी तोय पूर्णा धृती. तोय पूर्ण धृतीवत स्पर्श शब्द प्रक्षोभ वेपतो यस्मिन उदरे, तत् तोय पूर्ण धृती स्पर्श प्रक्षोभ वेपतू, अशा पद्धतीची संधी सांगितली पूर्णपणे, की पाणी भरलेल्या चांबड्याच्या पिशवी सारखं असं जे उदर आहे ते हे दपोदर आहे, ते हे जलोदर आहे. तत् महतम, तत् महत अन्येभ्य उदरेभ्यो विस्तीर्णम, ते महत कशा दृष्टीने आहे की अन्य उदरांपासून, अन्य उदर जे आहेत त्यांच्यामधला जो विस्तार आहे, म्हणजे पोट फुगण्याची जो विस्तार आहे, जे स्वरूप आहे, त्यापेक्षा हा उदर मोठा आहे जलोदर. तथा स्निग्धम, तथा तो स्निग्ध आहे, तथा स्थिरम अचलम आहे. आवृत्त नाभी, ही आवृत्त नाभी असते, त्याच्यामध्ये आवृत्त नाभी असते. आणि आसमंतात वृद्धा म्हणजे पूर्ण आसमंत, म्हणजे आसमंत म्हणजे सौ बाजूला, चारही बाजूला जी नाभी आहे ती काय होते, वर्तुलाहा, ती गोल होते. तुम्ही ज्यांनी आसाडीचा पेशंट बघितलं त्यांना माहिती. नाभीर यस्य तद एवम, की काय झालं की नाभीर यस्य तद एवम, की नाभी शी संबंधित हा वर्तुल शब्द आहे. अशी वर्तुल नाभी होते, ते हे जलोदर आहे.
तास झालेला आहे ऍक्च्युली. तर असे जलोदराचा पेशंट माझ्याकडे एकदा मयूर गोगावणे काहीतरी नावाचा होता. हा, थंड पाणी वारंवार पिल्याने ते काय आहे, आपल्या ह्याच्यामध्ये थंड पाणी वारंवार पिल्याने होईल ना, होऊ शकतो. थंड पाणी जे वारंवार पितात त्यांच्यामध्ये जलदर होऊ शकतो. आणि स्पेसिफिक त्यांनी कारण सांगितलेले, पंचकर्म चालू असताना किंवा स्नेहपान चालू असताना, स्नेहपादादी कर्म चालू असताना पटपट पाणी पिणं अशा पद्धतीचे कर्म सांगितलेले आहेत, है ना. तर त्याने तो होऊ शकतो. तर माझ्याकडे एक पेशंट आला, मयूर गोगावणे म्हणून. 3 वर्षाचं 3 वर्षाचं बाळ होतं ते. 3 पण नाही, 2 वर्षाचं काहीतरी होतं. 3-4 वर्षापूर्वीची केस आहे. आणि त्या बाईला पहिलं बाळ झालं आणि 1 महिन्यात त्याचं पोट फुगलं, पूर्ण पाणी त्या पोटात जलोदर झालं आणि ते बाळ मेलं. दुसरं बाळ झालं 1 वर्षानंतर, परत गॅप दिलेला. 1-1.5 वर्षाचं परत दुसरं बाळ झालं, त्याला पण जलोदर झाला, ते पण 1 वर्षाने वारलं. मग डॉक्टरने सांगितलं, तुम्ही काय चान्स घेऊ नका आणि तुम्ही ते चान्स घेऊ नका आता, कारण सगळी बाळ ही अशी जलोदराने ऍसायटिसने हे होत आहे ना. पण तरी पण ते काय त्यांना राहवलं नाही. गावातला पेशंट होता, लांजावरून येत होता माहिती, म्हणजे खूप जास्त लांब आहे तुझ्या ते शहर आमच्यापासून. आणि तिसराही त्यांनी चान्स घेतला आणि तिसरं बाळ ओके होतं, त्याला काय पाणी काही पोटात साचलं नाही. पण दुसऱ्या महिन्यात पण त्याला पण पोटात परत पाणी साठायला लागलं. तिसरं बाळ, मयूर ज्याचं नाव आहे, आणि पोट चांगलं मस्त फुगलेलं आणि माझ्याकडे आलेलं तो पेशंट. जशी लक्षणं सगळी सांगितलेली आहेत तशा पद्धतीने ती उन्नत नाभी झालेली, वर्तुळाकार नाभी झालेली, ते पूर्णपणे शिरा दिसतो त्या पोटाच्या, हातपाय काळ्या झालेल्या त्या मयूरच्या. आणि ती केस टिपिकली आठवते म्हणून मला सांगावंसं वाटतं. आणि आता काय करायचं, आणि ही सगळी हिस्ट्री बघितल्यावर काय वाटलं, कठीण आहे सगळं. कारण हे सगळं प्रकरण जे असतं त्या पूर्वकर्माशी संबंधित जास्त असतं. प्रत्येक मुलगाला जन्म होतोय आणि 1 महिन्याने उदर होऊन मरतायत म्हटल्यावर कठीण आहे ना. तरी पण बोललो आता आपण चिकित्सा तर करायची उदराची, तेवढ्या लहान बाळाला काय करायचं, हे की नाही. तर त्याला पहिला दुधावर पूर्ण राहायला सांगितलं मी, आपल्या ग्रंथाच्या नुसार. मुलाला त्या गाईचं दूध द्यायचं असं सगळं तिला सांगितलं. पाणी म्हणून प्यायचं नाही त्या मुलाने, जरा पण पाणी प्यायला नाही परमिशन. कधीच पाणीच प्यायचं नाही त्याने. पाणी पूर्ण बंद त्याच्या पिण्यामध्ये. तहान लागली दूध प्यायचं, तहान लागलं गाईचं दूधच प्यायचं. ते गाईचं दूध तिने शोधलं कुठे मिळतंय का, तिथून मग ती गाईची दूध आणायची. साधारणतः तो अर्धा-पाऊण लिटर तो दूध दिवसाला प्यायचा तो मुलगा, एवढं बाळ. त्याला दुसरं काय हेच नाही, द्यायचंच नाही ना. आणि गाईचं दूधच प्यायचं त्याला असं सांगितलं. मग त्याला संडासला कॉन्स्टिपेशनचा पण त्याला भयानक त्रास होता. कॉन्स्टिपेशन संडासलाच होत नव्हती. आणि त्याला मी त्यावेळी निषोत्तर दिलेलं खायला पोट साफ होण्यासाठी. तिला बोललो जरा जुलाब लागतील, पण जुलाब लागले की पोट जरा कमी होईल असं तिला सांगितलेलं. तर त्या बाळाला आता घाबरून मी त्याचं वय लक्षात घेता 2 वर्षाचं बाळ होतं. 2 ते 2.5 वर्ष असतील, आता खूप आठवत नाही, फार जुनी केस आहे ती. केस पेपर पण शोधायला पाहिजे. कडेवर घेऊन आलेली बाळाला, म्हणजे साधारणतः 2.5 वर्षाचं असेल ना. आणि निषोत्तर त्याला पाव चमचा सांगितलेलं घ्यायला. आणि पाव चमच्याने त्याला काहीच पोट साफ नाही झालं. मग
दिवसभर दूध पितोय आणि निशोत्तर पण खाल्ल्यावर त्याला काय पाव चमच्याने जे होतं त्याला नॉर्मली त्याला काय झालंच नाही. इतक्या दोषी असतील. आणि मग मग मी घाबरून घाबरून सांगितलं की थोडासा 1 चिमूट वाढवा, 1 चिमूट वाढवा असं सांगत होती तिला फोनवर. ती म्हटली दुसऱ्या दिवशी परत नाही, पोट नाही साफ झालं. अजून ते तितक्या प्रमाणात पोट नाही साफ झालं आणि मग असं वाढवून 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 थोडं थोडं वाढत वाढवून मी जवळजवळ 1 चमच्यापर्यंत नाही तर मी त्याला दिलं खायला. पोट तर साफ व्हायला पाहिजे, विरेचन तर व्हायला पाहिजे. आता चिकित्सा तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल. आणि 1 चमचाभर तिने म्हणजे 5 ग्रॅम पर्यंत निश्चित तिने दिलं आणि तेव्हा कुठे त्याला थोडीशी संडास झाली दगडासारखी अशी. आणि मग तिला मी सांगितलेलं की ज्यावेळी पोट साफ होईल त्या ह्याला बाळाचं त्यावेळी पोट जरा खाली जाईल त्याचं, त्यावेळी तुम्ही त्याला एरंडेल तेल लावलेलं अर्कपत्र म्हणजे आपलं ह्याचं रुईचं पान त्याच्या पोटाला बांधा. म्हणजे पोटाला ती लावा अशी पानं हे करून गरम करून म्हणजे पुन्हा त्या वात प्रकोप होणार नाही. आणि ओढणी बांधा पोटाला असं तिने सगळं केलं. आणि त्याचं रोज थोडं थोडं असं पोट साफ व्हायला लागलेलं. 1 चमचा निशोत्तर खाऊन एवढंच बाळाला सांगतोय मी. आणि मग 2 दिवस जरा पोट साफ झालं, पोट जरा खाली गेलं आणि ते एरंडपत्र तिने लावायचे होत. त्यामुळे ते पोट कमी झालं, ते शिरा कमी दिसायला लागल्या आणि रोज दूधच प्यायचं होतं बाळ. कंटाळलं ते बाळ पण दुधाला. मग आज वेलची टाक दुधात, उद्या सुंठ टाक दुधात, परवा हळद टाक दुधात, असं करून ते दूध प्यायचं, दूधच प्यायचं जायचं अशा पद्धतीने ते सुरू केलं. कारण ही केस काय म्हणजे जाणारीच केस होती. तर त्या मयूरला ते सुरू झालं आणि साधारणतः 3 महिने ते सगळं चाललं प्रकरण. नंतर 3 महिने जरा त्याला सर्दी सारखी व्हायला लागली, म्हणजे गाईचं दूध पित होता म्हणून ते. पण 1-2 दिवसातून एकदा असं पोट चांगलं साफ व्हायचं त्याचं, पोटही खाली गेलं त्याचं. सर्दीसाठी थोडं औषध दिलं त्याला, नंतर सर्दी कमी आली. पण ते दूध 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 पिऊन ते कंटाळ त्यांना ते देणं पण कंटाळवाणं वाटायला लागलं. आणि 2 महिने 3 महिने मोठा कालावधी आहे ना, तरी पण दूधच का म्हटलेलं जगवायचं असेल तर. आणि असं 6-7 महिन्यापर्यंत गेलं सगळं प्रकरण. मग ते बाळ खेळायला लागलं, सगळं एकदम व्यवस्थित ऍक्टिव्हिटीज झाल्या. पोट असं जलोदरासारखं वाटत नव्हतं, म्हणजे खूप बऱ्यापैकी कमी झालं. जरा त्या एरंडेल तेलाने त्याला पुरळ उठायची, त्यासाठी मग थोडा लेप दिला, ते लेप दिलं की पुरळ जायची. असं सगळं ते चालू होतं. पण सगळं किचकट प्रकरण होतं. रोज एरंडेल तेलाची पत्र सॉरी एरंडे नव्हे अर्काची पत्र रुईची पानं बांधायची आणि हेच द्यायचं. हे सगळं किचकट प्रकरण त्यांना वाटत होतं. मग ते म्हणायला लागले की त्यांना खायला देऊया, आता खायला देऊया. बाळ बारीक पण झालं खूप, म्हणजे बारीक म्हणजे जसं बारीकच होते, थोडं बारीक झाल्यामुळे आणि बारीक दिसायला लागलं. पण ते एकदम फ्रेश झालं बाळ, खायला प्यायला लागायला लागलं. आणि 6-7 महिने झाले आणि 8व्या 9व्या महिन्याला ते बाळ गेलं. कसं गेलं काय त्याला काय हे नाही, पण ते तो बाळ ते वारलं अशा पद्धतीने. तर ते 1 महिन्याने मरायची सगळी बाळ, ते जरा 8 महिने 9 महिने ते टिकलं अशा पद्धतीने. तर ती एक केस लक्षात राहणारी होती.